नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जगातील जो सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा असा जो एक पारितोषिक समारंभ आहे किंवा पारितोषिक जे आहे नोबेल प्राईज, त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी या सर्व पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. तेव्हाच रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये दिला जाणारा जो पुरस्कार आहे त्याचीही घोषणा यावेळी झाली. 9 ऑक्टोबर रोजी घोषित झालेल्या सर्व पारितोषिकांकडे जाण्याच्या आधी आपण हा नोबेल पुरस्कार नेमका काय आहे, हा कशासाठी दिला जातो, हा कुणाला दिला जातो, हा कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल हे जे आहेत यांच्या स्मरणार्थ हा दिला जातो. अल्फ्रेड नोबेल हे एक संशोधक होते, हे एक रसायनशास्त्रज्ञ होते, ते एक उद्योजक होते, व्यापारी होते, ज्यांनी कविता आणि नाटक हे देखील लिहिले. त्यांनी डायनामाईट या रसायनाचा शोध लावला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की डायनामाईट हा एक विस्फोटक आहे, एक्सप्लोजिव्ह आहे. 1867मध्ये अल्फ्रेड नोबेल यांनी या डायनामाईटचा शोध लावला. हे जे डायनामाईट आहे हे विस्फोटक म्हणून मोठमोठ्या खाणी ज्या आहेत त्या ठिकाणी हे विस्फोटक म्हणून हे डायनामाईट आज देखील वापरलं जातं. आणि कधीकधी त्यांना एका फ्रेंच वृत्तपत्राने त्यांना मौत का सौदागर अशी देखील एक उपाधी दिली होती, कारण त्या काळामध्ये हा जो डायनामाईट एक्सप्लोजिव्ह आहे तो युद्धासाठी सुद्धा वापरला गेला होता. आणि त्यानेच हे अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल जे आहेत ते खूप व्यथित देखील झाले होते. त्या अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल जे आहे त्यांचा जन्म हा 21 ऑक्टोबर 1833 रोजी झाला. आणि ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला ते कुटुंब अत्यंत समृद्ध अशा त्यांचं एक कुटुंब होतं. त्यांचे वडील हे एक अभियंता होते आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 10 डिसेंबर 1896 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अल्फ्रेड नोबेल हे आजन्म अविवाहित राहिले. त्यांनी कोणाशीही विवाह केला नाही. 1855मध्ये त्यांनी जे आपले मृत्यूपत्र तयार केले त्या मृत्यूपत्रात जवळजवळ 95% आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती या पुरस्कारासाठी राखून ठेवली. या पुरस्काराची सुरुवात म्हणजेच नोबेल पुरस्कार हा सर्वात पहिल्यांदा 1901 रोजी दिला गेला. या पारितोषिकाचे वितरण जे आहे ते प्रत्येक वर्षी 10 डिसेंबर रोजी केले जाते. त्याच दिवशी जागतिक मानवी हक्क अधिकार दिन हा सुद्धा आहे आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू देखील झाला होता. या पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते एक सुवर्ण पदक आणि 10 मिलियन स्वीडिश क्रूना नावाचं जे एक त्या स्वीडनचं एक आपण म्हणू की त्याला तिथले एक ते चलन आहे. म्हणजेच त्याची रक्कम ही जवळजवळ $1.1 मिलियन एवढी होते. तेवढी रक्कम या पुरस्काराचं स्वरूप आहे. नोबेल फाउंडेशनचा जन्म हा 29 जून 1900 मध्ये झाला आणि जवळजवळ या नोबेल फाउंडेशनच्या जे 5 जणांची जी टीम आहे ती टीम हा पुरस्कार कोणाला द्यायचा त्याबद्दल ठरवत असते. तर या पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो स्टॉकहोम स्वीडन या शहरात केला जातो. तर यानंतर आपण पाहू की हा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे तो नेमका कशा पद्धतीचा असतो त्याचे काही इथं फोटोज आपण पाहू शकतो. हे जे दिले जाणारे नोबेल पारितोषिक विजेता जो आहे त्यांना दिले जाणारे हे एक सुवर्ण पदक आहे. हे काही वर्षापूर्वी दिल्या गेलेल्या नोबेल पारितोषिकाचे काही फोटोज आहेत. तर आता आपण पाहू की हा नोबेल पुरस्कार जो आहे तो कोणाला दिला जातो किंवा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो. हा जो नोबेल पुरस्कार आहे तो एका व्यक्तीला दिला जातो किंवा कमीत कमी 3 व्यक्तींना हा डिवाईड करून दिला जातो. तर भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री, शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य आणि जागतिक शांतता या
शाखांमध्ये जे उल्लेखनीय कार्य आहे किंवा संशोधन आहे त्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी म्हणजेच 2024 रोजी नोबेल प्राईज केमिस्ट्रीचं म्हणजेच रसायनशास्त्राचं जे आहे ते 2 टीमला डिवाईड करून दिलं गेलं. त्यामध्ये पहिलं जे आहे ते डेव्हिड बेकर यांना नोबेल पारितोषिक 2024 केमिस्ट्री या विषयाचं दिलं गेलं. तर त्यांचा शोध होता फॉर कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईन या शोधासाठी डेव्हिड बेकर यांना हा पुरस्कार दिला गेला. आणि दुसरा अर्धा पुरस्कार जो आहे तो 2 लोकांमध्ये विभागून दिला गेला. त्यामध्ये डेमिस हॅझाबिस आणि जॉन एम जम्पर या दोघांमध्ये प्रोटीन स्ट्रक्चर डिझाईन AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने प्रथिनांचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं डिझाईन केलं यांनी आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या घोषणा ज्या आहेत ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यातर्फे केलं जातं. तर प्रोटीन जो आहे किंवा प्रथिने जे आहेत ते आपल्या शरीराचे खूप महत्त्वाचे असे घटक आहेत. तर रसायनशास्त्रातील जे नोबेल पारितोषिक 2024 आहे ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2024चे जे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक आहे ते विभागून दिलं गेलं. त्याचा एक भाग जो आहे तोच आता मी सांगितल्याप्रमाणे डेव्हिड बेकर यांना कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईनसाठी आणि दुसरा अर्धा जो आहे तो डेमिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर यांना प्रोटीन संरचना अंदाज म्हणजेच प्रोटीन स्ट्रक्चर डिझाईनसाठी देण्यात आला आहे. तर सुरुवातीला आपण पाहू की कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईन म्हणजे काय. तर डेव्हिड बेकर यांनी पूर्णपणे नवीन प्रकारची जी प्रथिने आहेत प्रोटीन्स आहेत ते तयार करण्याचा जवळजवळ अशक्य असा पराक्रम जो यशस्वीरित्या केलेला आहे. प्रथिनांमध्ये सामान्यतः 20 भिन्न अमिनो ॲसिड्स असतात ज्याचे वर्णन दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ लाईफ जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून केला जातो. 2003मध्ये डेव्हिड बेकर यांनी या ब्लॉक्सचा वापर करून नवीन प्रोटीन डिझाईन करण्यात यशस्वी झाले होते. तर ते जे इतर कोणाही प्रोटीनपेक्षा वेगळे होते म्हणजे त्यांनी ते प्रोटीन नवीन बनवले होते. तेव्हापासून त्यांच्या संशोधकांचा जो एक गट आहे त्यांनी एकामागून एक अशा एक काल्पनिक प्रथिनांची निर्मिती केली ज्यामध्ये प्रथिनांचा उपयोग हा फार्मास्युटिकल म्हणजेच फार्मसी जे आहे त्याच्यामध्ये केला जातो. लस तयार करण्यासाठी किंवा नॅनो मटेरियल आणि लहान सेन्सर तयार करण्यासाठी या प्रोटीन्सचा उपयोग केला गेला. दुसरा जो अर्धा भाग आहे या पुरस्काराचा जो प्रोटीन स्ट्रक्चर प्रिडिक्शनसाठी दिला गेला त्यामध्ये डेमिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर यांनी 50 वर्षाचे जुने एक प्रॉब्लेम किंवा एक समस्या होती त्याचं निराकरण त्यांनी AIच्या साहाय्याने केलं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने केलं. प्रथिनांच्या जटिल संरचनाचा अंदाज लावणं यामुळे शक्य झालं आहे. तर 1970च्या दशकापासून संशोधकांनी अमिनो ॲसिडच्या क्रमांकावरून प्रथिनांच्या रचनांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते अत्यंत कठीण होते. मात्र 1920मध्ये डेमिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर यांनी AlphaFold 2 नावाचं एक AI मॉडेल तयार केलं किंवा सादर केलं. त्याच्या मदतीने ते संशोधकांनी ओळखलेल्या जवळपास सर्व 200 दशलक्ष प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावू शकले. त्याच्या यशानंतर AlphaFold 2 चा वापर 190 देशातील 2 दशलक्षाहून अधिक लोकांनी म्हणजेच वैज्ञानिकांनी केला. असंख्य वैज्ञानिक अनुप्रयोगांपैकी संशोधन आता प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि प्लास्टिकचे विघटन करू पाहणाऱ्या एन्झाईमच्या प्रतिमा देखील ते AIच्या साहाय्याने AlphaFold 2 हे जे AI मॉडेल आहे त्याच्या साहाय्याने करू शकतात. धन्यवाद.